आणि नाशिक नंतर आता आपण जाऊया मुंबईला। मुंबईमध्ये सध्या गणेश विसर्जन मिरवणुका जोरदार सुरू आहेत। गिरगाव चौपाटी या ठिकाणी सध्या वेगवेगळ्या मंडळाच्या गणेश मूर्ती आपापल्या मंडळांसह आपापल्या देखाव्यांसह आणि आकर्षक अशा मूर्तींसह दाखल होत आहेत। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारचा उत्साह सध्या दिसतो आहे। गिरगाव चौपाटीवर सध्या सुनियोजित पद्धतीने अत्यंत नियोजनबद्धरित्या गणेश बाप्पांना निरोप दिला जातो आहे। पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणपती बाप्पांना निरोप दिला जातो आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण होते आहे आणि इतरही अनेक प्रकारची रोषणाई सध्या मुंबईमध्ये आपल्याला दिसते आहे। विशेषतः श्रॉफ बिल्डिंग जवळ कशा प्रकारे पुष्पवृष्टी करण्यात आली त्याची ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। मुंबईतील श्रॉफ इमारत ही याच पुष्पवृष्टीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखली जाते। मुंबईतील रचना बदलली, अनेक या ठिकाणी वेगवेगळे ब्रिजेस झालेले आहेत, अनेक ओव्हरब्रिज झालेले आहेत, मात्र तरीसुद्धा ही परंपरा काही बंद झालेली नाही। तितक्याच अविरतपणे श्रॉफ इमारतीमधल्या रहिवाशांनी ही परंपरा सुरू ठेवलेली आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये सध्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक आपण पाहत आहात एबीपी। तर अनेक फूट उंच अशा आणि अतिशय सुंदर देखण्या अशा गणपती बाप्पांच्या या मूर्ती आहेत, ज्या सध्या मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये रस्त्यांनी समुद्राकडचा आपला प्रवास करतायत। लालबागमधून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। त्याचबरोबर गिरगाव चौपाटीवर काय चित्र आहे हे देखील आपण पाहतो आहोत आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये सध्या हजारो गणेश भक्तांनी गर्दी केलेली आहे। अनेक जण आपापल्या घरातून आपापल्या इमारतीच्या गच्चीवरून या मूर्तींचं दर्शन घेत आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रातून देशभरातून आलेले अनेक हजारो गणेश भक्त आहेत जे या मिरवणूक मार्गावर उभे आहेत आणि आपल्या आवडत्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, आपल्या बाप्पाची एक झलक डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी ते कित्येक तासांपासून अशा प्रकारे रस्त्यावर उभे असतात। मोठं नियोजन त्यांच्याकडून करण्यात आलेलं असतं आणि लालबागची ही मिरवणूक, लालबागच्या राजाचं दर्शन घेणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही। या ठिकाणी असणाऱ्या भल्या मोठ्या रांगा असतील किंवा मुंबईच्या बाहेर असणाऱ्या अनेकांना प्रत्यक्षामध्ये इच्छा असून देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायला जमतंच असं नाही। मात्र या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची मोठी संधी ही विसर्जन मिरवणुकीमध्ये मिळत असते आणि त्यासाठी ज्या मार्गावरून लालबागच्या राजाची मिरवणूक जाते त्या मार्गावर प्रचंड गर्दी असल्याचं आपण दरवर्षी पाहतो। जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन लोक घेत असतात। लालबागच्या राजाच्या किमान रथाला तरी आपल्याला स्पर्श करता यावा आणि लालबागच्या राजाला मनोभावे नमस्कार करता यावा यासाठी लालबागच्या राजाची वाट पाहिली जाते। लालबागच्या राजाचं आगमन होण्यापूर्वी कित्येक तासांपासून अनेक गणेश भक्त या मार्गावर उभे असतात आणि लालबागच्या राजाची चाहूल घेत असतात। ही मिरवणूक नेमकी कुठपर्यंत आली याचे अपडेट घेत असतात आणि हे अपडेट एबीपी माझावर आपण सातत्याने पाहतो आहोत। अतिशय मुंगीच्या पावलांनी अशी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जात असते आणि त्याचं कारणही असं तेच आहे की या लालबागच्या राजाच्या मिरवणूक मार्गावर दरवर्षी गेल्या वेळीपेक्षा अधिकाधिक गर्दी होत असते आणि त्यामुळे या गर्दीतून वाट काढत सर्व भाविकांना दर्शन देत अत्यंत धीम्या गतीनं लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक पुढे सरकत असते। याच लालबागच्या राजाचं हे दर्शन सध्या एबीपी माझाच्या स्क्रीनवर आपण घेऊ शकतो आहोत आणि दुसरं चित्र आहे गिरगाव चौपाटीवरचं, ज्या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीचा हा शेवटचा टप्पा मानला जातो। यानंतर मूर्ती तराफ्यावर विराजमान होतात आणि त्यानंतर खोल समुद्रात गणपती बाप्पांना निरोप दिला जातो। या ठिकाणी आता 5:15 वाजत आलेले आहेत। रिमझिम पावसाच्या साथीनं गिरगाव चौपाटी सध्या रंगलेली आहे। भक्तीचा अक्षरशः मळा या ठिकाणी फुलल्याचं आपण पाहतो आहोत आणि कधी पाऊस असतो कधी पाऊस नसतो, मात्र दरवेळी गिरगाव चौपाटीवर तितकाच उत्साह, तितकीच गर्दी आणि तितकाच नियोजनबद्धरित्या हा सोहळा संपन्न होताना दिसतो। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय पुण्यातून। पुण्यामध्ये अलका टॉकीज परिसरातील ही दृश्य, दोन मार्गांवरच्या मिरवणुका या अलका टॉकीज चौकामध्ये एकत्र येत असतात
आणि यानंतर मिरवणुकीतून आलेल्या गणपती बाप्पांचं विधिवत विसर्जन केलं जातं. मुंबईतली मिरवणूक जितकी खास तितकीच पुण्यातली मिरवणूक देखील खास असते. भव्य आणि आकर्षक अशा मूर्ती हे मुंबईतलं वैशिष्ट्य, मुंबईच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य. लालबागचा राजा आणि चिंतामणी अशी दोन मिरवणुका सध्या आपण पाहतो आहोत. देशभरातल्या तमाम गणेश भक्तांचं आराध्य दैवत आणि या दोन्ही गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचे सोहळे सध्या आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. विसर्जन सोहळ्याचे प्रत्येक अपडेट सध्या आपण माझावर घेतो आहोत आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पांना सध्या निरोप दिला जातो.